बहुत आगे बढ़ेगा। कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही. आणि 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला. आता हे सगळे बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगतोय, त्याचं कारण असं की प्लॅन का बदलावा लागला. आता मी येतो 28 तारखेला. आता काही लोक म्हणतात उपमुख्यमंत्री आहेत, दादा कडक होते, शिस्तीचे होते, दादांनी सांगितलं असेल पायलटला हे बाबा उडलंच पाहिजे. पण दादाचं स्टेटमेंट तुम्ही बघा, ते स्वतःच्या मुखातून ते काय बोलतात. म्हणजे दादा कधी पण विमान उडवत असताना कॅप्टनला विचारायचं, बाबा काय वाटतं, जायचं का नाही जायचं, उडायचं का नाही उडायचं, काय अडचण आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. एका ठिकाणी त्यांना यायचं होतं, मुंबईकडनं ते उडले पण होते. माझा अंदाज आहे 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हेलिकॉप्टरले होतं, लोणावळ्याला धुकं वाढलं होतं. दादांना त्या कॅप्टनने सांगितलं थोडंसं दुःख जास्त आहे, रिस्क आहे, पण आपल्याकडे डबल इंजिन आहे, हेलिकॉप्टर आहे, अजिबात दादा काळजी करू नका. दादा म्हणले काय नाही, मुंबईला परत दे. दादा परत मुंबईला गेले आणि गाडी पुण्याकडे त्या ठिकाणी आले. हे दादांची वस्तुस्थिती होती. दादांचं एक मत होतं, जो एक्सपर्ट आहे, जो त्यातला एक्सपर्ट आहे त्याचा ऐका, अभ्यास करा, रिस्क उगाचच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायची नाही, अशी दादाची भूमिका होती. हे होते आमचे दादा, जे वेळेवर एअरपोर्टला पोहोचले. पण नंतर जे घडलं, ज्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पुढे मी सांगतो. पुढे आता हे एक ईमेल आहे, या ईमेल मध्ये 2 नावं आहेत क्रू डिटेल्सची. याला क्रॉस व्हेरीफाय करायला लागेल. हे ईमेल, याच्यामध्ये कॅप्टन साहिल काहीतरी आहे बाबा मदन आणि कॅप्टन यश असे 2 नावं प्रपोज केली गेली होती. बाकी सगळं तिथे लिहिलेलं आहे आणि कुठं जाणार आहे, मुंबई, बारामती वगैरे सगळं तिथं दिलं होतं. आता हे आहेत दोघं, पण झालं असं की नाव ते दुसऱ्या दिवशी बदलण्यात आलं. हे आहेत मदन. मग त्यांच्या मिसेसनी एक मेसेज ते सोशल मीडियावर टाकलं होतं की मदनचं नाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा त्यांच्या मदनच्या नावाने तिथं सुरू झालं होतं की वाईट वाटतं, दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला. मग त्यांच्या मिसेसनी ते तिथं टाकलेलं आहे. आता हे दोघांची नावं होती, पण मग हे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती झाली, म्हणजे पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं. तर मग आमचा विषय, आणि कधीच तुम्ही बघितलं असेल, कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो, कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्याने उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले आणि मग का असं नाव चेंज त्या ठिकाणी केलं गेलं. आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं. आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिकमध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावं लागलं, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथं ऐकली होती आणि काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. पुढे घ्या. आता हे व्यक्ती आहेत, 7 वाजता हे क्रू तिथं पोहोचलं. आता अप्रुव्हल कधी आलं तर 12:30 ओके, विमान मध्यरात्री 12-12:30 वाजता की विमान फायनल झाले, क्रू फायनल झाले. आणि त्यांनी सांगितलंय की ओके, सकाळी त्यांनी 7 वाजता मेसेज केला की क्रू हे एअरपोर्टला पोहोचले आहे. मग आता प्रश्न आम्हाला असे निर्माण होतात, हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिक मध्ये अडकले असं म्हणतात, मग कुठं होते, त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का? ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का? मग हे 2 ट्रॅफिक मध्ये अडकले that are now being asked is that एअरपोर्टलाच राहायला होते का? once the crew members had reached the airport, did they actually check the CCTV footage? आल्यानंतर ब्रेथ अनालिसिसची that they were in? त्याच्यामध्ये आपल्याला ते जसं पोलिसांनी रात्री तुम्हाला पकडलं, तुम्ही पिलं असलं काय नसलं काय, तुम्हाला ते फुंकावं लागतं, तसं हायली ॲडव्हान्स्ड ब्रेथ अनालायझर हे एअरपोर्टला असतात, डीजीसीएला दिलेले असतात. त्याचा फोटो सुद्धा DGCA must have also been looking into the breath analyzer test. The CCTV must also look into it.
त्यानंतर विमानाकडे गेल्यानंतर तिथे चेक Did they actually check whether at all a breath analyzer test was done or not? 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय Did का, they also do the test when they were boarding the flight? आणि हे सर्व गोष्टी आता These are some of the बघण्याची big जरूरत आहे. questions that are now being raised. आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे. कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय आहे असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, If a person had boarded an international flight and consumed alcohol and thereafter couldn't there have been a check? मला त्यांना एवढंच सांगायचं, आमचा तो हक्क आहे, आम्ही परिवारात These are लोक some आहेत, of आमच्या the शंका जर questions असतील, that are now शंकेनुसार being raised. हे झालंच पाहिजे, कारण आम्ही आमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमचा माणूस गमावलेला आहे, तुम्ही तुमची बाजू बघा, आम्ही आमची बाजू बघतो, पण आमच्या मनात ज्या शंका आहेत त्याला कुठे ना कुठेतरी उत्तर Whatever suspicions that we have in our mind, these need to be answered. आणि कदाचित जोपर्यंत ह्या गोष्टी सापडत नाही, क्लिअर होत नाही, तोपर्यंत झोप लागणार नाही, मी झोपणार सुद्धा त्याच्यामध्ये नाही. पुढे तुम्ही जर गेला तर आता मुख्य पायलट सुमित कपूर बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. Now let me also put the focus on the pilot, that is Sumit Kapoor. टेस्टमध्ये त्याला पकडण्यात आलं. पुन्हा 7 There was एप्रिल he was caught earlier for consuming alcohol. टेस्टिंग जेव्हा केलं तेव्हा तो सापडला. तुम्ही म्हणा तिथं सापडला, इथं काय? There was a testing that was done and he was caught consuming alcohol. प्रायव्हेट फ्लाईटला कदाचित तेवढ्या स्ट्रिक्ट नसाव्या असं वाटतं. 3 वर्ष त्याला निलंब करण्यात आलं. त्याच्याबरोबर काम He was करणारा also एका suspended for almost 3 years. लेअर जेट म्हणजे उद्या जर मला ग्लोबल नावाचं विमान उडवायचं असेल तर मला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, त्या कंपनीकडे जावं लागतं. Someone who basically goes सीपी म्हणजे कमर्शियल to fly global airlines. उडवत असेल आणि तिथं There are Learjet rigorous उडवायचं असेल तर checks त्याला that are essentially done. लेअर जेटची फॅक्टरी म्हणजे बंबाडियरची फॅक्टरी असल्यामुळे अमेरिकेत जाणं महत्वाचं होतं. तो गेला, तो तिथं गेला. मला जे कळालंय तिथं गेल्यानंतर दुर्दैव असं त्यांनी इतकी दारू पिली का काहीतरी असं मला कळालंय. हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल की त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नाही. हे रिपोर्ट आता आपल्याला काढावं लागतील, खरंच हे घडलं होतं का, आणि त्यांना परत ट्रेनिंगला पाठवण्यात आलं असंही आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कळलं होतं. आता इतर पायलटनी लेझर जेटची परीक्षा अमेरिकेला सांगितलं. आता एक बडा नेता जो सांत्वन करण्यासाठी घरी आला होता त्यांनी सांगितलं, हाच महाशय माझं सुद्धा विमान हेच VSR कंपनीचं हे नांदेडला हे घेऊन चालले होते आणि ज्या पद्धतीने त्या कपूरली लँडिंग केली त्याच्यावरनं मी VSRला कंप्लेंट केलेली आहे. हा मोठा नेता कोण, नांदेडला कधी गेला होता, खरंच त्यांनी कंप्लेंट केली का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. सत्तेतला एक मोठा नेता त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर ट्रॅक रेकॉर्ड फारच वाईट होतं. तरी मग या व्यक्तीला तिथं अजितदादांचं विमान नाही तर VIPचं, उद्धव ठाकरे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, या सगळ्यांचं विमान का उडवायला Jets that are basically flown. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, This is also used by the chief minister, हा मालक opposition leaders like Uddhav Thackeray, and the chief minister himself has used these chartered flights. हे नका मला विचारू, पण ही माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही देत आहात त्याला ते डिलीट केलं तर काय, तुम्ही व्हॉट्सअप किती डिलीट करा सगळी माहिती कळते. त्यामुळे जो कोणी तिथे इन्व्हेस्टिगेट करणार आहे, हा ग्रुप कुठला, हा ग्रुप कोणाचा, त्या ग्रुपवर कोण, आणि गेल्या 2 वर्षामध्ये This calls for a serious investigation into this entire matter, and we have basically gone through every data. In fact, several group chats also, some chats were basically deleted. found to be badly drunk, दारू पिला होता. त्याच्यामध्ये बरंच Now, काय दिलं. once again, the question is about the main pilot and the fact that there was a last-minute change that was brought in. And in the past, he was basically suspended for 3 years for consuming alcohol. स्टार केलंय कॅप्टन सुमित द ग्रेट, म्हणजे दारू प्यायचा विषय आल्यानंतर द ग्रेट सुमित कॅप्टन, आणि खाली आहे कॅप्टन रोहित. आता तो